प्रांत नक्षलमुक्त होण्याच्या दिशेनं यशस्वी वाटचाल करत असून गेल्या 10 वर्षात देशातल्या नक्षल प्रभावित जिल्ह्यांची संख्या 126 वरून 18 पर्यंत कमी झाली आहे असं CRPFच्या महासंचालक ज्ञानेंद्र प्रताप सिंह यांनी सांगितलं। छत्तीसगडच्या बीजापूर इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। छत्तीसगडचे पोलीस महासंचालक अरुणदेव गौतमही या पत्रकार परिषदेला उपस्थित होते। गेल्या काही दिवसात छत्तीसगड तेलंगणा सीमेवर सुरक्षा दलांनी सलग 21 दिवस राबवलेल्या अभियानात 16 महिला नक्षलवाद्यांसह 31 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याचं छत्तीसगडच्या पोलीस महासंचालकांनी सांगितलं। या अभियानामुळे कर्रेगुट्टाचा दुर्गम डोंगराळ भाग नक्षलमुक्त करण्यात आला आहे अशी माहिती त्यांनी दिली। इस माओवाद विरोधी अभियान में 21/4/2025 से 11/5/2025 तक कुल 21 मुठभेड़ों में 16 वर्दीधारी महिला माओवादी समेत कुल 31 वर्दीधारी माओवादियों के शव और 35 हथियार बरामद किए गए हैं, जिसमें SLR, इंसास जैसे ऑटोमेटिक हथियार समेत सेमी ऑटोमेटिक एवं कंट्री मेड हथियार भी शामिल हैं। अब तक 28 माओवादियों की शिनाख्त हो चुकी है, जिन पर कुल 1,72,00,000 रुपए के इनाम घोषित था, जिसमें मुख्यतः 2 DVCM स्तर के माओवादी, 11 PLJ बटालियन नंबर 1 के PPCM एवं PM स्तर के माओवादी, 6 PLJ प्लाटून के ACM और सदस्य स्तर के माओवादी और 6 ACM स्तर के माओवादी समेत कुल 28 माओवादियों की शिनाख्त अभी तक हो चुकी है। गेल्या काही वर्षात सरकार आणि निमलष्करी दलांनी स्थानिक पोलिसांसोबत राबवलेल्या सुनियोजित नक्षलविरोधी अभियानामुळे सर्वच पातळ्यांवर यश मिळालं आहे असं त्यांनी सांगितलं। 2014 मध्ये देशात 1080 नक्षलविरोधी घटनांची नोंद झाली। 2024 मध्ये ही संख्या 374 पर्यंत कमी झाली आहे। सर्वसामान्य लोकांवर होणाऱ्या नक्षली हल्ल्यांची संख्याही लक्षणीयरित्या घटली आहे असं त्यांनी सांगितलं। नक्षलवाद सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊ इच्छिणाऱ्यांसाठी सरकारनं विशेष धोरण बनवलं आहे। त्याअंतर्गत 2024 मध्ये 928 तर 2025 मध्ये आतापर्यंत 718 नक्षलवादी शरण आल्याचं